हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एनपीज रिटन थिंग। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला 10वीचा पेपर झाला असेल आणि आजचा हा पेपर तुम्हाला कसा गेला आहे ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पेपरचं सोल्युशन पाहणार आहोत। तर या पेपरमध्ये विभाग 1 जो गद्य भागावर आलेला आहे पहा, प्रश्न 1 मध्ये आपल्याला उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायला सांगितलेली आहे आणि ह्यासाठी आपल्याला पॅसेज आलेला आहे वसंत हृदय चैत्र हा पॅसेज आहे आणि ह्या पॅसेजवर पहिली ऍक्टिव्हिटी आपल्याला विचारलेली आहे चौकटी पूर्ण करा। गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे, तर आपल्याला ह्याचं उत्तर पॅसेज मधून शोधून लिहायचं होतं आणि ह्याचं उत्तर होतं पिंपळ। तर ती झाडे पिंपळाची आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला दुसरी ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत, तर ह्याचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर। दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला विचारलेली आहे आकृतीबंध पूर्ण करा। यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले महिने, तर ह्याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की फाल्गुन, चैत्र आणि वैशाख। तिसरा प्रश्न विचारलाय स्वमत चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा, तर ह्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या मताने लिहायचं होतं की चैत्र महिन्यामध्ये जी पालवी आहे ती कशा पद्धतीने फुललेली आहे, तिचं सौंदर्य कसं आहे हे तुम्हाला पॅसेजचा आधार घेऊन तुमच्या शब्दामध्ये लिहायचं होतं। मित्रांनो, अजूनपर्यंत एनपीज रिटनला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। दुसरा पॅसेज आपल्याला आलेला आहे 13वा लेसन मधून कर्ते सुधारक कर्वे यांच्यावर आणि ह्याच्यावर पहिली ऍक्टिव्हिटी आहे बघा। पहिली ऍक्टिव्हिटी आपल्याला विचारलेली आहे आकृती पूर्ण करा। महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली 2 कार्ये, त्याच्यामध्ये आपल्याला एक कार्य विचारले जटिल कार्य आणि दुसरं कार्य विचारलेले अटीतटीचं कार्य, तर ह्याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये शोधायचं आहे। ह्याचा आन्सर बघा मित्रांनो काय दिलेला आहे की एका टोकावर स्त्री साक्षर करणं हे जटिल कार्य, तर जटिल कार्य आपल्याला सांगता येईल की स्त्री साक्षर करणं, आणि जे अटातटीचं कार्य विचारलेलं आहे ते आपल्याला इथे पॅसेजमध्ये दिसेल की स्त्रीला, तिला म्हणजे कोणाला, स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे, ही 2 कामे आपल्याला सांगता येईल। जटिल कार्य बघा स्त्री साक्षर करणे, आणि अटीतटीचं कार्य आहे स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे। सॉरी फ्रेंड्स, इथे शब्द थोडं माझं चुकलं, स्त्रीला ही दुसरी वेलांटी आहे। दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला विचारली होती नावे लिहा। महर्षी कर्वे यांचे जन्मगाव विचारले बघा। पॅसेजमध्ये इथेच दिले रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा म्हणजे कोण, तर महर्षी कर्वे। गावाचं नाव आपल्याला इथे मिळालंय बघा शेरावली। त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे वाङ्मयाची जननी। वाङ्मयाची जननी म्हणजे साहित्याची जननी, तर साहित्याची जननी आहे मित्रांनो सरस्वती। त्यानंतर तिसरा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे स्वमत।
स्वमत बघा. स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा असं विचारलं आहे. ह्याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की समाजामध्ये जर पाहायला गेलो तर स्त्रियांची संख्या ही पुरुषांइतकीच असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्तपणा होईल, पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा जणू काही अर्धा भाग होय अशा पद्धतीने तुम्हाला ह्याचं उत्तर सांगायचं होतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ई जो सेक्शन दिलेला आहे अपठित गद्य, हा जो पॅसेज आहे तो पुस्तकातून विचारलेला नाही, हा बाहेरचा पॅसेज आहे. बघा, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आणि हा जो पॅसेज आहे तो अशा पद्धतीने विचारला होता. ह्याच्यावर पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे ती चूक की बरोबर आहे. पॅसेज वाचून तुम्हाला ह्याचे आन्सर्स मिळालेले असतील. तर पहिला प्रश्न असा होता की तहान लागली की आपण सरबत पितो. आता ह्याचं उत्तर निश्चितच आपण सांगू की तहान लागल्यावर आपण सरबत पित नाही, तर आपण पाणी पितो. म्हणून ह्याचं उत्तर काय आहे? चूक आहे. दुसरा प्रश्न ह्याच्यामध्ये विचारलेला आहे, काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात. तर ह्याचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरा ह्याच्यामध्ये आपल्याला चुकी बरोबरसाठी विचारलेला आहे, व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते. तर ह्याचं पण उत्तर बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये चौथा विधान आहे, थकवा आला की आपण काम करतो. थकवा आल्यावर आपण काम करतो का? नाही. बरोबर, ह्याचं उत्तर चूक आहे. अपठित ह्या गद्यामध्ये आपल्याला दुसरी ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे, विधाने पूर्ण करा. पहिलं विधान आहे, ते न चुकता केले जाते जे. तर ह्याचं उत्तर बघा पहिल्या ओळीतच आहे, जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते. म्हणजेच ह्याचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल की जे नाही केले, जे नाही केले तरी चालेल. त्याच्यानंतर दुसरा ह्याच्यामध्ये विधान दिलंय, आपण तेव्हा झोपतो जेव्हा आपल्याला थकवा येतो. आताच पाहिलं आपण. तर चला मित्रांनो, आता आपण विभाग दुसऱ्यामध्ये पाहूया. विभाग दुसरा आहे पद्य विभाग. ह्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा काय म्हटलंय की कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आणि इथे तुम्हाला पहिली कृती म्हटलेली आहे, मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील 2 ओळी शोधून लिहा. तुम्हाला इथे आश्वासक चित्र ही कविता त्यांनी विचारली होती. कविता तुम्हाला माहित असेल, सोपी आहे. तर ह्याच्यामध्ये मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या ज्या ओळी आहेत त्या बघा, अगदी शेवटी पहिल्या पेजवर आहे. इथे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. ही एक काय आहे की त्यातून मुलीचा आत्मविश्वास व्यक्त होतो. आणि आणखी एक ओळ आपल्याला मिळेल की उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. तर अशा 2 ओळी तुम्ही लिहू शकताय की पहिलं, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. आणि दुसरी जी ओळ आहे ज्यातून त्या मुलीचा आत्मविश्वास व्यक्त होतो ते अशा पद्धतीने आहे, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो
तिच्या ओंजळीत. ह्याच्यामध्ये दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. आणि त्याच्यामध्ये पहिलं विचारलंय घराचा झरोका. तर याचं उत्तर आहे घराची खिडकी. त्याच्यानंतर भातुकलीचा खेळ हा विचारलेला आहे. तर ह्याचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल की लहान मुलांचा खोटा खोटा संसाराचा खेळ. अशा पद्धतीने तुम्ही जर उत्तर लिहिलं असाल तर मित्रांनो तुमचं उत्तर बरोबर आहे. व्हिडिओला शेअर केला नसाल तर लवकरात लवकर तुमच्या फ्रेंड्सना व्हिडिओला शेअर करा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिसरी ऍक्टिव्हिटी विचारले खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. ह्याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं. म्हणजेच तुम्हाला इथे याचं उत्तर सांगता येईल की ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळत आहे. ती त्या बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत आहे म्हणजे झोपवत आहे. आणि नंतर ती भात शिजवण्यासाठी ते जे आधाणाचं पातेलं आहे ते पातेलं चिमुकल्या गॅसवर ठेवते. अशा पद्धतीने तुम्ही जर उत्तर लिहिलं असाल तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर चौथी ऍक्टिव्हिटी आपल्याला विचारली आहे काव्य सौंदर्य. बघा काव्य सौंदर्यात म्हटलं आहे माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करायला सांगितले. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील असे मला वाटत आहे. म्हणजे जे उद्याचं जग आहे भविष्य आहे त्या भविष्यामध्ये प्रत्येक काम स्त्री पुरुष हे सोबत दोघंही करतील. अशा पद्धतीने तुम्हाला ह्याचं हे काव्य सौंदर्य कवितेतून तुमच्या भाषेत लिहायचं होतं. मित्रांनो ह्याच्यामध्ये आज जो क्वेश्चन आहे तो विचारलेला आहे बघा खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. म्हणजेच हे अप्रिसिएशन दिलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 कविता दिल्यात उत्तम लक्षण आणि आकाशी झेप घेरे. ह्याच्यातून तुम्हाला एका कवितेचं ह्या मुद्द्यांच्या आधारे अप्रिसिएशन लिहायचं होतं. आपण उत्तम लक्षणचं पाहूयात. तर प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. तर उत्तम लक्षण या कवितेचे कवी कोण आहेत? संत रामदास. त्यानंतर कवितेचा विषय आहे उत्तम माणसाची लक्षणे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तिसरा जो पॉइंट विचारलेला आहे तो कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे तुम्हाला लिहायची आहेत. तर त्याचं उत्तर तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकता की मला ही कविता खूप आवडली आहे. कवितेतील जे विचार आहेत ते पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता वाचताना खूप आनंद होतो. तसेच की संत रामदासांनी काय केले अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे या कवितेमध्ये माणसाचे सर्व गुण अवगुण हे व्यक्त केलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे तुमच्या भाषेत तुमच्या शब्दात लिहायची होती. त्याच्यानंतर आपल्याला ई ऍक्टिव्हिटी दिलेली आहे रसग्रहण. तर इथे कवितेच्या ओळींचं रसग्रहण करायचं होतं. बघा ओळी काय आहेत? तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. आता तुम्हाला हे ज्या ओळींचं रसग्रहण लिहायचं होतं ते 3 मुद्द्यांच्या आधारे लिहायचं होतं. एक आशय सौंदर्य. ह्याच्यामध्ये तुम्हाला
प्रस्तावना टाकायची होती। मग प्रस्तावना म्हणजेच काय, तर आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला लिहायचं होतं की ह्या ज्या ओळी आहेत त्या ओळी कोणत्या कवितेतील आहेत, तर ती कविता आहे तू झालास मूक समाजाचा नायक। या कवितेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित आणि पीडित जनतेवर होणारा जो अन्याय आहे त्याविरुद्ध लढा उभारला होता। त्याच्यानंतर ओळींचं तुम्हाला काव्य सौंदर्य लिहायचं होतं, म्हणजेच तुम्हाला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य या 3 मुद्द्यांच्या आधारे या ओळींचं अप्रिसिएशन किंवा रसग्रहण करायचं होतं। तुम्ही काव्य सौंदर्यामध्ये लिहू शकला असतात की चौदार तळ्याच्या संग्रामाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही काम केलंय त्या कामाची थोरवी गाताना कवी म्हणतात की प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनही तुम्ही हा जो वर्णव्यवस्था जी समाजात पडलेली आहे त्या समाजाला जागृत केलं, अशा पद्धतीने तुम्हाला काव्य सौंदर्य लिहायचं होतं। आणि मग भाषिक वैशिष्ट्य, भाषिक वैशिष्ट्यामध्ये ही कविता कशी आहे, कशी वाटली, ह्याच्यातून कोणत्या संकल्पनांचा वापर केला गेला वगैरे वगैरे। आपण पुढे जाऊयात। तर तिसरा विभाग जो दिला आहे स्थूल वाचन, तर बघा मित्रांनो इथे मात्र तुम्हाला पॅराग्राफ दिलेला नाही, उतारा दिलेला नाही। ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडवायला सांगितल्यात आणि त्यासाठी 6 गुण दिलेले आहेत। स्थूल वाचनाचे सोपे प्रश्न दिलेले आहेत। पहिलं दिले माणसे पेरा माणुसकी उगवेल, या विधानाचा तुम्हाला समजलेला जो अर्थ आहे तो मनक्या पेरेन लागा या कवितेच्या आधारे सविस्तर लिहायचं होतं। दुसरा प्रश्न इथे तुम्हाला जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्यावर टीप लिहायला सांगितलेली आहे। आणि तिसरा प्रश्न तुम्हाला परिच्छेद तयार करायला सांगितलंय व्युत्पत्ती कोशावर, त्यासाठी तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत। आणि या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न लिहायचे होते, ते तुम्ही लिहिला असालच। मित्रांनो आता आपण अगदी महत्त्वाच्या विभागाकडे जाऊयात। विभाग 4 भाषा अभ्यास, हा 16 मार्काचा विभाग आहे आणि अगदी महत्त्वाचा विभाग आहे। प्रश्न क्रमांक 4 ह्याच्यामध्ये अ विभाग व्याकरण घटकांवर आधारित आहे। त्यातील पहिला आहे समास आणि या समासामध्ये आपल्याला जोड्या लावा सांगितलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 2 कॉलम दिले आहेत, एक आहे सामासिक शब्द आणि दुसरा आहे समासाचे नाव। त्यामध्ये 4 तुम्हाला समास विचारलेले आहेत किंवा 4 शब्द दिले आहेत। एक आहे आई वडील, मग आई वडील या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे, तर ह्याचा विग्रह काय होतो आई आणि वडील, तर आई आणि वडील म्हणजेच काय, तर इतरेतर द्वंद्व समास। त्यानंतर विचारले पंचवटी, तर मित्रांनो पंच ही एक संख्या आली आहे आणि संख्या म्हटलं की तिथे द्विगु समास लागू होतो। त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे महाराष्ट्र, म्हणजे महान असे राष्ट्र, तर ह्याचा समास आपल्याला मिळेल कर्मधारय समास। आणि चौथा आहे चहा पाणी, हा चहा पाणी वगैरे हा जो शब्द आहे तो समाहार द्वंद्व समासाचा आहे। अशा पद्धतीने समास ही ऍक्टिव्हिटी होती। आता ह्याच्यामध्ये दुसरी जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे शब्द सिद्धी। तुम्हाला खालील तक्ता पूर्ण करायला दिला होता आणि त्याच्यामध्ये शब्द होते भरधाव, लाजाळू, गुरुत्व आणि नाउमेद। ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 कॉलम करून दिलेले आहेत आणि त्या शब्दांना त्याच्यामध्ये वर्गीकरण करायला सांगितले। पहिला आहे प्रत्यय घटित। प्रत्यय घटित शब्द म्हणजेच काय, तर शब्दांना प्रत्यय लागला असेल ते। तर बघूयात आपण प्रत्यय घटित मध्ये, तर बघा इकडे लाजाळू, तर ह्या लाजाळूला काय लागलंय, तर अळू हा प्रत्यय लागलाय, तर इथे आपण लाजाळू प्रत्यय घटित मध्ये घेऊ शकतो। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये प्रत्यय घटित शब्द हा गुरुत्व पण येऊ शकतोय। उपसर्गामध्ये उरलेले 2 भर धाव आणि ना उमेद। विभाग 4 मध्ये आपल्याला तिसरी ऍक्टिव्हिटी वाक्प्रचारांवर दिलेली आहे। त्यामध्ये विचारले पहिला वाक्प्रचार निष्कासित करणे म्हणजेच काढून टाकणे। निष्कासित करणे म्हणजेच काढून टाकणे।
तर ह्या वाक्प्रचाराचा तुम्हाला वाक्यात उपयोग अशा पद्धतीने करता आला असता की रवीने कुणालला गटातून निष्कासित केले. ठीक आहे, तुम्ही केला असाल. दुसरं तुम्हाला दिलेलं आहे मुग्ध होणे, म्हणजेच रमून जाणे किंवा गुंग होणे. ह्याचा पण वाक्यात उपयोग तुम्ही करू शकला असता की फुलपाखरू मध गोळा करताना मुग्ध होतात. किंवा आपण असंही म्हणू शकतो की श्रावणी पुस्तक वाचण्यात मुग्ध झाली. त्यानंतर तिसरं जे विचारलंय पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे. ह्याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकताय. त्यानंतर चौथा तुम्हाला विचारला होता अचंबित होणे म्हणजेच आश्चर्यचकित होणे. तर 4 जे वाक्प्रचार तुम्हाला दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला 2 वाक्प्रचारांचा वाक्यात अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा होता. पहिली वेलांटी इथे परत लिहिते, आश्चर्यचकित होणे. ठीक आहे. त्याच्यानंतर आ विभाग जो आहे किंवा आ घटक जो आहे तो आहे भाषिक घटक. आता आपण बघितला व्याकरण घटक अ विभाग आणि ह्याच्यामधला आ जो आहे तो भाषिक घटक आहे ज्याच्यामध्ये शब्दसंपत्ती विचारली आहे. शब्दसंपत्तीमध्ये एक आकडा जो आहे तो म्हटले खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. त्याच्यामध्ये पहिलं म्हटलंय इतरांना मार्ग दाखवणारा. तर इतरांना मार्ग दाखवणारा कोण असतो? मार्गदर्शक. आणि दुसरं विचारलंय वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे. वार्षिक. पेपर सोपा होता, तुम्ही लिहिला असालच. त्यानंतर दुसरं आहे खालील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहा. एक आई. आई या शब्दाचे तुम्हाला 2 समानार्थी शब्द लिहायचं होतं. माता, जननी. तुम्ही हे शब्द लिहू शकत होता किंवा ह्याच्यापेक्षा तुम्ही दुसरे लिहिले असाल, माय वगैरे लिहिलं असाल तरीही उत्तर बरोबर आहे. पुढे तिसरं ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे खालील शब्दांचे वचन ओळखा. नदी. नदीचं वचन काय आहे? एक वचन. दुसरं विचारलंय गोट्या. गोट्या काय आहे? अनेक वचन. चौथा ह्याच्यामध्ये आकडा विचारलेला आहे खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आणि शब्द आपल्याला दिलेला आहे दुकानदार, पण त्यांनी इथे सूचना दिली बघा, दुकान आणि व दार हे शब्द वगळून, म्हणजे हे 2 शब्द वगळून आपल्याला इथे 2 शब्द बनवायचे होते. काय होईल बरं? कान बरोबर आणि दान तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर दुसरा ह्याच्यामध्ये जो प्रश्न आहे लेखन नियमानुसार लेखन. त्याच्यामध्ये विचारले अचूक शब्द ओळखा. कोणतेही 4 शब्द सोडवणे आवश्यक होते. आता इथे बघा पहिला आकडा ह्याच्यामध्ये निर्मिती हा शब्द दिलेला आहे आणि ह्यातला अचूक शब्द जो आहे निर्मिती हा 2ऱ्या क्रमांकाचा आहे. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकात त्यांनी सुशिक्षित शब्द दिलेला आहे. तर ह्याच्यातला अचूक सुशिक्षित शब्द आहे पहिला. तिसरा ह्याच्यामध्ये म्हटलेला ऐतिहासिक. तर ह्याच्यामध्ये तिसरा जो शब्द आहे ऐतिहासिक तो बरोबर आहे. त्याच्यानंतर परिस्थिती दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये परिस्थिती हा जो शब्द आहे तो पहिला बरोबर आहे. त्यानंतर 5व्यामध्ये दीपावली दिलेले, तुम्हाला 4च लिहायचे होते पण ठीक आहे आपण इथे सगळे शब्द घेतोय. दीपावली हा 3रा शब्द बरोबर आहे. दीपावली हा 3रा शब्द बरोबर आहे. त्याच्यानंतर 6व्यामध्ये विद्यापीठ दिलेला आहे. तर विद्यापीठ हे ह्याच्यामध्ये 4थ्या क्रमांकाचा हा जो शब्द आहे तो बरोबर आहे.
ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये तिसरा जो प्रश्न आहे विरामचिन्हांचा तो पाहूयात. इथे तुम्हाला विरामचिन्ह दिलीत आणि त्यांचे नाव ओळखायला सांगितले. पहिल्यामध्ये क्वेश्चन मार्क दिलाय, प्रश्नचिन्ह दिलंय, त्या विरामचिन्हाचं नाव काय आहे? प्रश्नचिन्ह. सोपा पेपर होता. आणि बघा इथं काय दिलेलं आहे? स्वल्पविराम. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिलं असाल तर ह्या प्रश्नाचे पूर्ण मार्क तुम्हाला मिळतील. आणि ह्याच्यामध्ये चौथा जो प्रश्न दिलेला आहे पारिभाषिक शब्द, ह्याच्यामध्ये पहिला विचारलंय त्यांनी ड्रामा. ड्रामा म्हणजे काय? नाटक. येस, करेक्ट. आणि नंतर दुसरं दिलेलं आहे बुक स्टॉल म्हणजेच पुस्तक विक्री केंद्र. मित्रांनो, इथे आपला जो चौथा विभाग होता तो पूर्ण झालेला आहे. आणि पाचवा विभाग तुम्हाला उपयोजित लेखन जो आहे त्याच्यामध्ये अकृती आहे ती आहे पत्रलेखनाची. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बातमी दिलेली आहे बघा, अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा. स्पर्धा दिनांक 27 फेब्रुवारी, वेळ सकाळी 10 वाजता, स्थळ अक्षरधारा सभागृह चिपळूण. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दुपारी 4 वाजता. संपर्क ग्रंथपाल अक्षरधारा वाचनालय आणि त्यांनी त्यांचा ईमेल आयडी पण दिला आहे. नंतर म्हटलंय यश किंवा इरा गुप्ते. नंतर त्यांनी असं म्हटलं आहे यश किंवा इरा गुप्ते. त्यामध्ये त्यांनी 2 पत्र लिहायला सांगितले. 2 पैकी तुम्हाला 1 लिहायचं होतं. पहिलं होतं वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालांना लिहायचं होतं. तुम्ही इथे कोण आहात? यश किंवा इरा गुप्ते. आणि तुम्हाला कोणाला पत्र लिहायचं आहे? तर ग्रंथपालांना. तर ग्रंथपालाचा इथे पत्ता दिलेला आहे अक्षरधारा वाचनालय. आणि हे वाचनालय कुठे आहे? चिपळूण. म्हणजे पत्ता पण तुम्हाला दिलेला आहे अक्षरधारा वाचनालय चिपळूण. इथल्या ग्रंथपालांना तुम्हाला पत्र लिहायचं होतं. कशासाठी? तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना विनंती करणार. किंवा त्यांनी असं म्हटले बघा, तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. आणि दोघांपैकी 1 पत्रलेखन तुम्हाला करायचं होतं. तुम्ही केला असाल नक्की. त्यानंतर पत्राला और सारांश लेखन होतं. तर तुम्हाला जणू काही एकूण 3 ऍक्टिव्हिटी होत्या. 2 पत्र आणि 1 सारांश लेखन. याच्यातून एकच ऍक्टिव्हिटी तुम्हाला लिहायची होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती करा. इथे तुम्हाला 3 कृती दिल्या आहेत, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. त्या 3 कृतींपैकी 2 कृती तुम्हाला अपेक्षित लिहायच्या होत्या. पहिली होती जाहिरात लेखन. जाहिरात कशावर विचारली होती? योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. तुम्हाला पेनाने बॉक्स करून त्याच्यामध्ये सुबक आणि आकर्षक अशी जाहिरात करायची होती. दुसरं आहे बातमी लेखन. जनता विद्यालय महाड या विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या समारंभाची बातमी तुम्हाला तयार करायची होती. कथा लेखन. इथे तुम्हाला अपूर्ण कथा दिली आहे आणि ती पूर्ण करायची होती. अपूर्ण कथा काय आहे बघा, गिरणीतून दळण आणण्यासाठी आईने केतनला सांगितले होते. त्यासाठी 20 रुपये आईने केतनला दिले होते. केतनने पैसे पॅन्टच्या खिशात ठेवले आणि तो निघाला. वाटेत डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता म्हणून तो बघायला केतन थोडासा थांबला. खेळ पाहण्यात दंग असलेल्या केतनने अचानक खिसा चाचपला आणि पुढची जी स्टोरी आहे ती तुम्हाला स्वतःच्या शब्दात लिहायची होती. म्हणजे ज्या 3 कृती आहेत, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन, या 3 पैकी 2 कृती तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायच्या होत्या. लेखन प्रकार म्हणजेच निबंध लेखन. आणि ह्यामध्ये कोणत्याही एका विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा होता. पहिला विचारले त्यांनी प्रसंग लेखन. प्रसंग लेखनासाठी पण त्यांनी एक बातमी दिली आणि असं म्हटलंय
की ही जी चित्रलीला निकेतन अहमदनगर आयोजित आंतरशाळा चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 24 डिसेंबर, वेळ दुपारी 4 वाजता. प्रमुख पाहुणे इथे कोण उपस्थित होते तर प्रसिद्ध चित्रकार श्री अभय नगरकर हे त्या वितरण समारंभाला हजर राहणार होते. आणि इथं काय विचारलंय बघा, वरील पारितोषिक वितरण समारंभास तुम्ही तुमच्या लहान भावाचे किंवा बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून तुम्हाला प्रसंग लेखन लिहायचे होते. निबंध लेखनात दुसरा तुम्हाला विचारलेला आत्मकथन आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सोपा असा विषय दिला आहे नदी. तर हे जे पॉइंट दिलेले आहेत, भावना म्हणजे नदीच्या भावना, नदीची उपयुक्तता, खंत, कार्य आणि आजची स्थिती, ह्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला नदीचे आत्मकथन लिहायचे होते. आणि तिसरा जो ह्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय वैचारिक निबंध, तो वैचारिक निबंधाला विषय होता प्रदूषण, समस्या व उपाय. या विषयावर तुमचे विचार लिहा. अशा पद्धतीने मित्रांनो आजचा हा पेपर मराठीचा होता. अगदी मराठी माध्यमाचा मराठीचा पेपर खूप सोपा होता. तुम्ही लिहिला असेल मी आशा करते. मित्रांनो आणखी जे होणारे पेपर आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याच्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर मिळतील. त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. थँक्यू.